नमस्कार. प्रश्नमंजुषा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. क्विजचा विषय आहे नद्या. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, पुणे, रायपूर, सोलापूर. त्र्यंबकेश्वर. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? नाशिक, कराड, महाबळेश्वर, पुणे. महाबळेश्वर. कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? त्र्यंबकेश्वर, तळकावेरी, पुणे, उज्जैन. तळकावेरी. अरबी समुद्रात विलीन होणारी महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती? नर्मदा, गोदावरी, तापी, कावेरी. तापी. गंगा नदीचे उगमस्थान कोणते? यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. गंगोत्री. माजुली बेट कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, कावेरी. ब्रह्मपुत्रा. खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती? तुंगभद्रा, तापी, नीरा, प्रवरा. प्रवरा. महानदी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? बिहार, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल. ओडिशा. भीमा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती? नीरा, गंगा, वैनगंगा, तापी. नीरा. चंबळ नदीची उपनदी खालीलपैकी कोणती? बेतवा, शिप्रा, गोमती, लुनी. शिप्रा. गोदावरी नदी कुठल्या समुद्रात विलीन होते? हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, भूमध्य समुद्र. बंगालचा उपसागर. गंगा नदी काठी खालीलपैकी कोणते शहर आहे? मुंबई, जयपूर, कोलकाता, वाराणसी. वाराणसी. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यातून नर्मदा नदी वाहते? राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक. महाराष्ट्र. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी, कृष्णा, भीमा, वर्धा. कृष्णा. झेलम नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, आसाम. जम्मू आणि काश्मीर. नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? कृष्णा, गोदावरी, तापी,
नर्मदा. कृष्णा. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. गोदावरी, कृष्णा, तापी आणि नर्मदा या नद्यांमध्ये कोणती नदी सर्वात लांब आहे? तापी, कृष्णा, गोदावरी, नर्मदा. गोदावरी. कावेरी नदीच्या किनारी खालीलपैकी कोणते पवित्र स्थळ आहे? तिप्पेणी, तिरुचिरापल्ली, मयूरभंज, बेंगळुरू. तिरुचिरापल्ली. गंगा यमुना संगम खालीलपैकी कुठे आहे? दिल्ली, आग्रा, प्रयागराज, कानपूर. प्रयागराज. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा. गोदावरी. पंचगंगा नदी खालीलपैकी कोणत्या शहराजवळून वाहते? नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर. कोल्हापूर. प्राणहिता नदी ही कोणत्या दोन नद्यांच्या संगमाने तयार होते? गोदावरी व भीमा, कृष्णा व कोयना, तापी व पूर्णा, वर्धा व वैनगंगा. वर्धा व वैनगंगा. तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक. मध्य प्रदेश. मुळा मुठा नदी खालीलपैकी कोणत्या शहरातून वाहते? नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर. पुणे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.